नवीन नाशिकात भर दिवसा सोन्याच्या दुकानावर चोरट्यांनी दरोडा पडल्याची घटना सोमवारी दिनांक 20 फेब्रुवारी दुपारी 1:15 वाजेच्या सुमारास घडली होती। त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे। या प्रकरणी एका आरोपीस पकडण्यात पोलिसांना यश आले आहे, तर उर्वरित 2 आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना झाले आहेत। नाशिक शहर पोलीस गुन्हे शाखा युनिट 1 ने घटनास्थळी भेट देऊन सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींचे येण्या-जाण्याचे मार्ग तपासले होते। या प्रकरणाचा तपास करत असताना गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळाली की एक इसम हा बिना नंबर प्लेटची बुलेट मोटरसायकल घेऊन सोने विक्री करण्याकरिता सिन्नर फाटा येथे येणार आहे। त्याप्रमाणे गुन्हे शाखा युनिट 1 आणि युनिट 2 यांचे पथक तयार करून सापळा रचण्यात आला। या सापळ्यात संशयित आरोपी सापडला। यावेळी संशयित निलेश उर्फ शुभम हिरालाल बेलदार, वय 25 वर्ष, राहणार फ्लॅट नंबर 9, नंदन अपार्टमेंट, दत्तनगर, चुंचाळे, नाशिक, याला पकडून त्याच्याकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली बुलेट तसेच सोन्याचे 44.850 ग्रॅम सोन्याचे व 87.870 ग्रॅम चांदीचे दागिने असा एकूण 5,40,225 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। त्याने हा गुन्हा त्याच्या इतर 2 साथीदारांच्या साहाय्याने केल्याची कबुली दिली। दिनांक 17/2/25 रोजी अंबड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये साधारणतः दुपारी 2च्या सुमारास श्री ज्वेलर्स येथे 3 अज्ञात चोरट्यांनी पिस्तुलाचा धाक दाखवून त्यांनी तिथलं सोनं चोरी केलं होतं। त्यानुसार अंबड पोलीस स्टेशनला रॉबरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। त्या गुन्ह्यामध्ये गुन्हे शाखा युनिट 1 आणि गुन्हे शाखा युनिट 2 असे 2 आम्ही टीम तयार करून माननीय पोलीस आयुक्त श्री कर्णिक साहेब यांनी आम्हाला आदेश दिले होते हा गुन्हा कुठल्याही परिस्थितीत उघडकीस आला पाहिजे। त्यानुसार आम्ही सर्वांनी घटनास्थळी व्हिजिट केली होती। त्या अन्वये आज मिळालेल्या माहितीनुसार व सर्व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आमच्या पूर्ण टीमने 2 दिवस कंटिन्यू त्या एरियातील सर्व तांत्रिक विश्लेषण केले, काही फोनचं ॲनालिसिस केलं आणि त्यानंतर आज एक आरोपी पकडण्यात यश आलेलं आहे। त्यामध्ये सोन्याचे दागिने व त्यांनी गुन्ह्यात वापरलेली बुलेट मोटरसायकल ही जप्त करण्यात आली। त्यात जो आरोपी अटक केलेला आहे त्याच्यावर सातपूर पोलिसांना 2019 साली एकचे स्नॅचिंगचा गुन्हा दाखल आहे आणि आता पुढील कारवाई आम्ही अंबड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देत आहे। 2 आरोपी याच्यात पाहिजे आहेत, त्यासाठी 2 टीम रवाना केलेल्या आहेत आणि त्या टीमला अद्याप आरोपी शोधत आहेत। आरोपी तो इथला आहे, बाकीचे 2 आरोपी ते नाशिकच्या बाहेरचे आहेत आणि त्यांनी इतर रेखी केली होती पूर्ण त्या गुन्हे याची श्री ज्वेलर्सची सगळी पाहणी केली होती आणि ते गुन्हा करण्याच्या आधी 2 ते 3 राऊंड त्यांनी तिथं मारले होते। तिथं आजूबाजूला कोणी नसल्याची खात्री केली होती आणि त्यानंतरच हा गुन्हा केला होता। सर, त्यामध्ये शस्त्र वापरले होते किंवा ते मिळून आले का काय नेमके? नाही, अद्याप जे 2 आरोपी आहेत आमच्याकडे पाहिजे आहेत त्यांच्याकडे ते शस्त्र आहेत अशी आरोपींनी माहिती दिली आहे आणि त्यानुसार टीम रवाना झाली आहे। नाही, आता पकडल्यानंतर माहिती होईल। नाही, अद्यापर्यंत फिर्यादीच्या म्हणण्यानुसार 30 तोळे सोनं गेलेलं आहे असं सांगितलेलं आहे। आम्हाला काही त्याच्यात चांदीचे दागिने मिळालेले आहेत आणि काही सोन्याचे दागिने मिळालेले आहेत। त्याच्यामुळे आता ते बाकी 2 आरोपी अटक केल्यानंतर सर्व मुद्देमाल रिकवर होईल। स्वादिष्ट आठवणींचं नाव म्हणजे देशपांडे केटरर्स तुमच्या प्रत्येक कार्यक्रमाला खास बनवण्यासाठी आहे तयार। मग तो कार्यक्रम 50 लोकांचा असो किंवा 10,000 लोकांचा, पोट आणि दिल खुश ठेवणं ही आमची जबाबदारी।